खूप आहे, मी गावात आलेली आहे. आता आभाळ फुलं कसं पोषण येतं? 100ला पोषण. हार पण 100 रुपये आहेत. हे तो घेतले गौराईकडनं. सगळे फ्रूट वगैरे घेतले, कच्च्या केळ्या वगैरे घेतलेली आहे. पण वाटेल तसं हिशोब करतो. इथनं घेतले कच्च्या केळ्या, इकडं आहेत. इथून घेतले कच्च्या केळ्या. पण लईच इथे मार्केटातून आतमध्ये गर्दी खूप आहे. गर्दी बघा, ट्रॅफिक पण खूप आहे. सगळे वाटेल तेवढं हिशोब सांगायचं. मिस्टर आल्यामुळे लवकर होत आहे. चला आता लेकर ट्युशनवरून आले असतील, आता निघतो आम्ही. हारची किंमत ना 650 700 सगळं. होय कितीला ढिगारा? ढिगारा कितीला? 50ला 2 मग यांनी बी 10-10ला विकत असते. आता मी ना शंकरपाळी करायला गेले, गरम केले मी तूप आणि त्याच्यासाठीच मी थंड पाण्यात ठेवले थंड करायला. आणि थंड होत आहे. एवढ्याच मापाने मी साखर आणि दूध घेतले. हे बघा, हीच वाटी सेम टू सेम हीच वाटी रिकामी. एवढं जेवढं डालडा म्हणजे जेवढं तूप तेवढंच साखर तेवढंच दूध याच्यामध्ये मिक्स केले मी. साखर विरघळत आहे साखर. आणि आता हे सगळं काही काय करायचं, इथे मैद्यामध्ये जेवढं ॲक्च्युली जास्तच झालेलं आहे, छोटी वाटी घ्यायचं तर असू द्या. आता मैद्यामध्ये जेवढं बसतं तेवढं मऊ मळायचं, कारण की नंतर त्याचं चिरा पडतात, लाटता येत नाही. त्यामुळे मऊ मळायचं. जरा 10 ते 15 मिनिट भिजत ठेवणार आहे. चला तर आता मैदा घेऊया आपण. मैद्याचं पीठ इकडे तयारी चालू आहे डेकोरेशनची. मी घट्ट मळून घेते पीठ. मिस्टर करत आहे तिथे मदत. नमस्कार, मी इंदुताईंकडे आलेली आहे. इंदू जाधव आहेत आणि हे किती वर्षापासून त्यांचं गौराई कशा आले, त्यांना किती वर्षापासून हे गौराई पुजतात. आणि इथं हे आहेत, ह्याला काय म्हणतात म्हणा, हे नैवेद्यांना फळमुटका म्हणतात. आणि देवाला सुद्धा त्यांनी इथे ठेवलेलं असते बघा. त्यांच्या सासूबाईंनी सांगितलं. आणि ते देवी ते बाळ असतात का, देवीचे बाळ पण आहेत त्यांच्याकडे. हे बघा, दरवर्षी झगमग असतेच. आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. चला ताई, हे लग्न होऊन तुमचे किती वर्ष झाले? 40 वर्ष. मग आधी सासूबाई कसं समजावून सांगत होते तुम्हाला? आधी येत होतं का काय लग्नाच्या आधी? परत काहीच नाही. वयाच्या किती वर्ष लग्न झालं तुमचं? 16 वर्षी. मग हळूहळू शिकत गेला. गौराई त्या सासूबाईनं कशा आल्यात, मग कशा मिळाल्या? काही जणांना शेतात वगैरे मिळतात, तुम्हाला कसं मिळालंय? असं माहित नव्हतं का? बरं. हे फळमुटका कशासाठी करत असतो? आणखीन काय काय परंपरा, रूढी परंपरा तुम्ही चालवता? तुमच्या पुढच्या पिढी सुना कसं चालवतात त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. चालवणार ना, सांगा ना गौराई बद्दल थोडीशी माहिती. काय सांगू आता गौराबद्दल? ते बाळ तसंच करावं लागते ना. आता बाळ कशा ठेवतात तसं? आमच्यात तर नाही बाळ ठेवायचं. ठेवतात ना बाळ. काय माहितीये तुम्हाला गौराई बद्दल? चांगलं असतं काय माहिती? हा, घरात लक्ष्मी वगैरे, सुख समृद्धी शांती भरभराट. तर काय अजून काय माहिती असेल तर? नाही माहिती. ठीक आहे, दाखवते मला कसं केलं. हातानेच फराळ करता ना? हातानेच. म्हणजे देवीला ना आपण हाताने केलं, त्याच्यातनं आपली श्रद्धा भक्ती. विकत आणल्यापेक्षा हाताने केलं. सगळं हाताने करायचे, विकत काही जाणत नाही. ठीक आहे, धन्यवाद. शूटिंग काढू ना. दिले इकडची देवी ना,
जरा वाकली होती आणि 2 जण म्हणून गेल्या की वाकली देवी. इथे मी सगळे फ्रूट वगैरे ठेवले होते खाली, संत्रे आणि ॲपल ठेवले होते आणि त्यामुळे देवी वाकली गेली आहे. आणि आमचं कसं झालं आहे डेकोरेशन तुम्ही नक्की सांगा. गणपती अशा पद्धतीने आणलेला आहे हे बघा. आणि ना खूपच मस्त वाटते गौराई घरात आलं की एक आनंद भरभराट, खूपच छान वाटतं. आणि ना तुम्ही स्वस्तिक वगैरे काढलात ना दारापुढे, स्वस्तिकमध्ये 4 टिंब आणि इकडून 2 रेषा उभे, इकडून 2 उभे रेषा असं काढलं की नाही सांगा. एक किचनमध्ये काढायचं होतं. आणि काय काय केलं तुम्ही आज एन्जॉय ते सांगा. हे समय आणलेलं आहे मी माझ्या भावाकडनं, लाईटीवरचे समय हे काढलेले आहे, दाखवले तुम्हाला. हे बघा हाताने केलेलंच खूप छान असतं. त्या जाधवताईंकडे मी घेतले पण त्यांना काही माहिती नव्हतं. उद्या घ्यायचंय, गाठी घ्यायच्यात उद्या, तर त्याच्यासाठी लागतं मला ते घोंगडीची दोरी लागते तर, आणि तुळसचं मंजुळा, आणि 3रा हळकून, खोबरं आणि खायचे पानं, आणि ते तुकडा सुपारी, 6, 7वा म्हणजे झेंडूचे फुलं, आणि 8वा म्हणजे 8वा अजून काय लागतं, खोबरं सांगितलं का मी, खोबरं, हळकुंड आणि हे खारीक, अजून एक अजून अशा प्रकारचे. आता अजून काहीतरी लागतं, मला जेवढं सांगितलं तेवढं आठवले. दरवर्षीच आहे. 9 झाल्यापैकी ते दोरीत गाठी घालतात आणि 5-6 सवासना जेवढे येतील तेवढे घ्यायचं आणि त्यांना बोलून हाती कुंकू द्यायचं. आणि उद्या जे काही करतो आपण शेवया किंवा दही भात ते त्यांनी खाल्ले की आपल्या साडीला पुसून घ्यायचं असं असतं. त्यांना सगळ्यांना खाऊन घातलं की आपल्याला साडीला पुसायचं असतं, आपल्या साडीला असं असतं. तुमच्याकडे कसं असतं पद्धत, सगळीकडे एकच असतं, एकसारखंच असतं. तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटी दाबल्यावर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. श्री स्वामी समर्थ बोलल्यावर चांगली विद्यापीठ आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या. मला सुखी समाधानी आरोग्य समर्थ सांगा. चिठ्ठी तुमच्या नामच म्हणा ठेवा. श्री स्वामी समर्थ.